मुंबई के दहिसर प्रभाग क्रमांक 3 में शिवसेना शिंदे कुछ प्रमुख तथा महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे के जन्म दिवस के पावन अवसर पर श्रद्धा भक्तिभाव एवं सामाजिक समरसता के साथ भव्य महाआरती का आयोजन किया गया। मागा ठाणे विधानसभा क्षेत्र अंतर्गत शिवसेना शाखा क्रमांक 3 द्वारा आयोजित इस धार्मिक कार्यक्रम का संचालन गौर गरीबों के लोकप्रिय आमदार माननीय प्रकाश दादा सुर्वे के मार्गदर्शन में तथा शाखा प्रमुख श्री प्रकाश आर पुजारी के विशेष प्रयासों से किया गया। कानाडे मैदान स्थित श्री साईं बाबा मंदिर में विधि विधान पूर्वक पूजा अर्चना एवं महाआरती संपन्न हुई। इस अवसर पर श्री साईं बाबा के चरणों में नतमस्तक होकर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के दीर्घायु, उत्तम स्वास्थ्य, जनसेवा के प्रति निरंतर ऊर्जा तथा महाराष्ट्र राज्य की उन्नति हेतु शक्ति प्रदान होने की कामना की गई। गौरतलब है कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने जन्म दिवस पर किसी भी प्रकार के भव्य समारोह, जश्न या खर्चीले आयोजन न करने के निर्देश कार्यकर्ताओं एवं पदाधिकारियों को पूर्व में ही दिए थे। उसी के अनुरूप कार्यक्रम को सादगी, सेवा भाव एवं धार्मिक आस्था के साथ मनाया गया। कार्यक्रम में शाखा प्रमुख श्री प्रकाश पुजारी साहब, महिला शाखा संगठक सुषमता बाई गायकवाड़, सभी पुरुष एवं महिला उप शाखा प्रमुख, गुट प्रमुख, युवा सेना पदाधिकारी तथा समस्त शिव सैनिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। मुंबई से रोहित जायसवाल की रिपोर्ट। आज आप लोगों ने महाआरती किया है यहाँ पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के जन्मदिवस के। आज हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब का जन्मदिन है, तो कल हम लोग को मैसेज आया था और हमारे लाटके उप शाखा प्रमुख श्री प्रकाश पुजारी साहब ने पूरा अरेंजमेंट करके दिया। बोले कि आज साईं बाबा मंदिर में आरती होगा साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में। आज वो नहीं है, किसी कारण, व्यक्तिगत कारण बस नहीं है, लेकिन हम लोग आज पूरे महिला, हमारे शाखा प्रमुख है, हमारे शाखा समन्वयक है, महिला कार्यालय प्रमुख है, हमारे तमाम उप शाखा प्रमुख, प्रमुख और हमारे केतकी पाड़ा धारखाली के जनता सभी है। आज हमारे साहब का बर्थडे है। आज साहब को ऐसे दिन दुगना रात दोगुना तरक्की करे और हमारे महाराष्ट्र राज्य के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजीत पवार दादा जिनका मृत्यु हो गया है, हम साईं बाबा से प्रार्थना करेंगे उनकी आत्मा को शांति मिले, चिर शांति मिले और हमारे महाराष्ट्र को ऐसे आगे तरक्की पर लेके जाए एकनाथ शिंदे साहब। हमें सबको तरफ से उनको शुभकामना है। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे, मात्र साजरा न करायला सांगितले सर्व शिवसैनिकांना। मात्र आज तुम्ही एक महाआरती केलेला आहे, त्यांचा फोटो समोर देवासमोर ठेवून काय सांगाल? आज आमचे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, आमच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि आमचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे। परंतु आज त्यांनी संपूर्ण शिवसैनिकांना आवाहन केलं होतं की आज माझा कोणत्याही प्रकारे वाढदिवस साजरा करू नये किंवा कोणताही सोहळा आयोजित करू नये। तर प्रथम तर आम्ही आमचे मागाठाणेचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या शाखेचे शाखा प्रमुख प्रकाशदादा पुजारी यांनी आज इकडे आमच्या शाखेच्या समोर असलेलं साईबाबाचं मंदिर आहे, तर साईबाबांची आम्ही महाआरती आयोजित केलेली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने। तर त्यांना मी प्रथम खूप मनपूर्वक आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने, शाखा क्रमांक 3च्या वतीने खूप मनपूर्वक शुभेच्छा देते। शिंदे साहेबांना खूप दीर्घायुष्य लाभो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचं असंच बळ आणि महाराष्ट्राचा विकास करण्याचं त्यांना चांगलं त्यांच्यामध्ये धाडस यावं अशी मी आमच्या साईबाबा चरणी प्रार्थना करते। त्यांनी या गोष्टीसाठी आज आवाहन केलेलं की आज संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे सन्माननीय अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती दुर्घटनेमध्ये एक दुर्दैवी अपघाती निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्र जनतेवर फक्त पवार कुटुंबावरच नाही तर दादांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्या दुःखामधून अजूनही महाराष्ट्रातील जनता सावरलेली नाही आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे तर ते एक सहकारी होते आणि त्यांचे एक मोठे भाऊ याप्रमाणे त्यांच्या मनात त्यांची भावना होती आणि आपला सहकारी गमावल्याचं दुःख त्यांना देखील अजूनही आहे। त्यामुळे त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की आज वाढदिवस त्यांच्या आदेशाचे पालन करून आम्ही आज त्यांचा वाढदिवस अशा प्रकारे महाआरती करून केलेली आहे। तर साईबाबा चरणी दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थनाच करते शिंदे साहेबांना आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा यांच्याही आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियाला तसेच सर्व महाराष्ट्रातील जनतेला दुःखातून सावरण्याचं बळ सर्वांना मिळो अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करते।